अजिबात चालणार नव्हतं. ते माझी प्रतिष्ठा जपू इच्छित होते म्हणून असा तोडगा काढण्यात आला होता की टांगेवाला त्याचा टांगा भाड्याने देईल, परंतु तो टांगा चालवणार नाही. महारांना टांगा मिळू शकेल आणि त्यांच्यापैकी कोणीतरी तो टांगा चालवून न्यायचा. महारांना हा उपाय योग्य वाटला, परंतु यामध्ये ते विसरून गेले होते की टांग्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा जीव त्याच्या प्रतिष्ठेपेक्षा जास्त मोलाचा असतो. जर त्यांनी असा विचार केला असता तर त्यांनी नक्कीच अशा गाडीवाल्याची तजवीज केली असती जो मला इप्सित स्थळी सुरक्षित पोहोचवू शकेल. याउलट वास्तव हे होतं की त्यांच्यापैकी कोणीही आजवर टांगा चालवलेला नव्हता आणि ते टांगा चालवू शकत नव्हते, कारण तो त्यांचा व्यवसाय नव्हताच मुळी. त्यामुळेच त्यांनी त्यांच्यापैकीच कोणाला तरी टांगा चालवायला सांगितला आणि त्यात विशेष म्हणजे एकाने हातात लगाम घेतला आणि टांगा चालवायला सुरुवात केली. परंतु थोडेच अंतर कापल्याबरोबर त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव झाली आणि निराशेत गोंधळून त्याने टांगा नियंत्रण करण्याचे सारे प्रयत्न सोडून दिले. माझी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात चाळीसगावातील महारांनी माझा जीव संकटात घातला होता. तिथे मला कळलं की एक साधारण वकूब असलेला टांगेवाला जो फक्त हिंदू आहे म्हणून स्वतःला इतर अस्पृश्याहून उच्च समजतो, मग तो अस्पृश्य बॅरिस्टर असला तरीही चालेल.